काय करते ग तू? काय नाही करीत करते मासाला नासाला. अगं भांडी का पडतीस तू? मग कवर करत बसू आता. मग? लेकाचं लगीन बघताय ना एखादी पोरगी बिरगी बघताय ना पुरीला कुठं हाय कुठं काय ती मागा येणार कुणाला एखाद्याला पोरगी दे मला. अगं मग का भांडी फोडती का? काय पुरीसाठी जेव्हा सून मिळेल तेव्हा मिळेल. पण हाय ही तुझ्या आई बापाने दिलेली त्याचा तरी शेवट लागू दे. का सुनाच्या भांड्यावर बसलीस तू सून जेव्हा घेऊन येईन तेव्हा? सुनाच्या भांड्यावर नाही बसले. मग? म्हणलं चिया दिन आयता पाणी देईन मला आयतं. मग मी बसन खाटावर चिया पिन तिच्या हातचा. लोक म्हणे नाही चिया पिली का आई तू जीवली का म्हणून तरी मला म्हणून मी आशा बघत अगं 4 आणि 8 दिवसाला पळतोय पोरगे बघायला मी. मग कुठं त्याच्या जातो दारात जातोय त्याच्या दारात जातोय. ज्या पाहुण्याचा फोन येईल चाललोय तिकडे पोरगी बघाय. आली कुणी खबर सांगितली हाय पोरगी इथं चाललोय मी तिकडे. पण आता पुरी त्या मग काय झालं मिळते का नाही तर पुरी मिळत्या ग. मग पण आपला बी कष्टाचा हिरा पाहिजे ना. दुसऱ्याचं लिकरू आणायचं आणि आपल्या लेकराच्या गळ्यात बांधायचं. ते आपल्या लेकरांनी तिला नीट नांदावली पाहिजे. हा कारण नुसतं दुसऱ्याचं लिकरू आणायचं आणि कसाबाच्या दावणीला दिल्या गत आपल्या दावणीला आणून बांधायचे का काय? मी तर हा? व्हायचा बाया कामाला मला नको नको झालंय कवा सुनबाई घरात येईन आणि कवा ते मग मी सुखाने 2 घास अगं सुनबाई घरात येईन तसा आपला हिरा नीटनीटका करावा. त्याला नीटनीटक सांगावा शिकवावा. का दुसऱ्याचं लिकरू आणायचं आणि सुनचं मुख सुनमुख बघायचं सुनचं तोंड बघायचं. सुन तशी येईन काय? जरा आपला हिरा पाहिजे ना कामा धंद्याचा. हो रोज उठतोय कुणाचा फोन आला की चाललोय. कुणाचा फोन आला की चाललोय. मस्त पोर वयात आले पण मुलगी देणारी पाहिजेत ना. भेटणार ना मला. तुमचं बरोबर आहे पण त्याला म्हणा थोडी साखर खा गोड बोल सगळ्यांना दिन ह्याला ख्याव त्याला ख्याव पोर करतो या पोर कोणाला चांगलं बोला नाही. काय मग याचं कारण तसंच आहे. काय वयाच्या बाहेर चालल्यावर काय करून ती बी 2-2 हाताने बोंबालतय. हो आणि 3दा सुटतंय माझं पप्पा लगीन करा की. अरे लगीन करायचं झालंय तुझं. हा मला वाटतंय तुझं लगीन करावा. तू आता वयात आलाय बाबा. शिक्षणाच्या नावाने बोंब थुकलीस 50 वेळा नापास. पण ते शाळेत जात होता तुम्ही त्याला सोडवा गेलं का बघा अभ्यास किती झाला काय बघितला नाही का? काय नाही काय का नाही नाही नुसती बघितला? शाळा शिकून उपयोग नसतो. तुम्ही आतापर्यंत लक्ष ठेवलं का पोरांवर कुठे गेल्या नुसती शाळा शिकून उपयोग नसतो. त्या पोरांनी काहीतरी हे केलं पाहिजे. शिक्षणाचा फायदा घेतला पाहिजे. हा नाही तर नुसतं शिक 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 ती पुस्तकी ज्ञान काही त्याला अक्कल ना वकल. हा पुस्तकी ज्ञान आहे, काय त्याचा नुसता उपयोग? जीवना जीव घेतलाय नको नको त्यांनी केलंय कुठलं कोर्स केल्यात का काय केले. कोर्स केल्यावर कंपनी घेतली असतं एखाद्या. कामाला घेतली कंपनी काय नाही करत. कंपनीने यांनी काम लागतात की. मग? पण ह्यो आपला उठलं की द्या पैसे चाललोय मी शाळेत द्या पैसे अहो, नुसतं चाललोय मी महिन्याला शाळेत. आणि त्याला किती लागतात? बोंबलत 700 रुपये लागतात त्याला बॅलन्स बोंबलत मारायला. फिरत होतं पोर नुसतं बोंबलत. आणि आता वयात आले करा माझं लगीन करा माझं लगीन. अरे लगीन करायचं झालं तुझं. हा पण तुला पुरी देणारी तर पाहिजेत ना. काय बापाने काय करायचं. हा तोंड सुजून घ्यायची पाळी तोंड या तुमच्या रानात पोरामुळे. माझा गॅस संपला. गॅस संपला मग आता काय करू मी. कामाला जा खुरपायला. बाद झाला आता तुझं विलय झालं. हा तुझं विलय झालं नाही तर घे तुझ्या भावाकडून 10-5 रुपये नान भरून. आता तेवढंच हा? राहिलंय. तेवढंच राहिलंय मग घेऊ का 2-2 हाताने तोंड सुजवून. हा